नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्या मानधनाविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविकांचे तब्बल 3 महिन्याचे अर्धे मानधन केंद्र सरकारकडून प्रलंबित आहेत. तसेच मागील महिन्यांपासून मदतनीसांचेही मानधन केंद्र सरकारकडून प्रलंबित आहेत. याविषयी नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पाहू शकता इथे की 3 महिन्यांचे मानधन नाही, तसेच आम्ही जगायचे तरी कसे, असे अंगणवाडी सेविका या आता चिंतेमध्ये आहेत. तर काय आहे सविस्तर माहिती इथे जाणून घेऊया. तर मित्रांनो, पाहू शकता इथे की यामध्ये राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविकांचे तब्बल 3 महिन्यांचे अर्धे मानधन केंद्र सरकारकडून प्रलंबित आहेत. मागील महिन्यांपासून मदतनीसांचेही मानधन केंद्र सरकारकडून प्रलंबित आहेत. यामध्ये केंद्र सरकारकडून प्रलंबित आहेत. यामध्ये योजनाबाह्य कामांनी आधीच त्रस्त झालेले अंगणवाडी कर्मचारी आता थकीत मानधनामुळे चिंतेत झालेले आहेत. तसेच अंगणवाडी ताईंना यामध्ये 13,000 व मदतनीसांना 7,500 रुपये मानधन मिळते. यामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकार असे दोघे मिळून हे मानधन महिला व एकात्मिक बालविकास आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून हे मानधन प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करतात. यामध्ये अंगणवाडी ताई व मदतनीस ताई यांचे प्रत्येकी 4,500 रुपये केंद्र सरकारकडून दिले जातात. ते आयुक्त कार्यालयाकडे येतात व तिथून राज्य सरकारच्या हिश्शासह ते कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात या ठिकाणी जमा होते. मागील 3 महिन्यांपासून अंगणवाडी ताईंना केंद्र सरकारचे दरमहा 4,500 रुपये मिळालेच नाहीत. तसेच जानेवारीपासून मदतनीसांचे मानधनही या ठिकाणी प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे. तसेच अपुरे मानधन मिळत असल्याने या कर्मचाऱ्यांच्या आता आर्थिक अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला हे काम करतात. त्यांचा प्रपंच या मानधनावर अवलंबून असतो. केंद्र सरकार, राज्य सरकार या ठिकाणी सातत्याने या कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून योजनाबाह्य कामे या ठिकाणी सोपवत असतात. त्यात सर्वेक्षणापासून अनेक कामे आहेत. दोन्ही सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार तसेच अप्रत्यक्ष अंमलबजावणीही या कर्मचाऱ्यांना करावी लागते. दिवसांच्या 8 तासांपेक्षा जास्त अधिक वेळ त्यांना यासाठी द्यावा लागतो. गावामध्ये फिरावे लागते. तसेच त्यामुळे अंगणवाडी संघटनाकडून सातत्याने मागणी केली जात असते. त्यासाठी आंदोलने केली जातात. मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. आता मानधनच कमी येत असल्यामुळे आर्थिक अडचणी कशातून भागवायच्या असा प्रश्न या महिला कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. तसेच संघटनाकडून आयुक्त कार्यालयाकडे विचारणा झाल्यानंतर त्यांनी संगणक प्रणालीत केंद्र सरकारने बदल केल्यामुळे त्यांचा हिस्सा जमा झाला नाही असे सांगण्यात आले. आधी सर्वांचेच मानधन PFMS या संगणक प्रणालीतून होत होते. तसेच यामध्ये नव्या प्रणालीमध्ये जमा नसल्याने रखडलेले आहे. तर या ठिकाणी पाहू शकता की काय आहे. तर यामध्ये केंद्र सरकारने आता नवी स्पर्श ही संगणक प्रणाली आणली आहे. त्यात माहिती जमा करण्याचे काम झालेले नाही. त्यामुळे मानधन थकले असल्याचे आयुक्त कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. अशी माहिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. तर हे काम कधी पूर्ण होणार व मानधन कधी जमा होणार याविषयी मात्र त्यांच्याकडून काहीच सांगितले जात नाही असे कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी म्हणणे आहे. तर यामुळे अंगणवाडी सेविका या ठिकाणी आता चिंतेत आहेत. तर इथे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये कुटुंबाला हातभार म्हणून ग्रामीण भागातील महिला हे काम करतात. अपुरे मानधन, कामाचा ताण यामुळे सर्वच अंगणवाडी कर्मचारी महिला त्रस्त झाल्या आहेत. प्रोत्साहन भत्ता म्हणून कामावर आधारित मिळणारी रक्कमही कधीच दरमहा मिळत नाही. तसेच 5 ते 7 महिन्यांनी एकत्रित रक्कम जमा केली जाते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांबाबत सरकार या ठिकाणी गंभीर नाही हेच यातून दिसत आहे. तर मित्रांनो, अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्या मानधनाविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.